महापालिकेचा पदोन्नती घोटाळा समोर आलाय। महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी चौकशी समिती नेमली होती आणि त्यातूनच हा घोटाळा उघड झालाय। प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली, मात्र ही चौकशी समिती संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे। प्रशासन विभागाची चौकशी प्रशासन विभागानेच अतिरिक्त आयुक्त कशी करू शकतात? सुनील पवार हे पदोन्नती समितीचे अध्यक्ष आहेत, ज्या पदोन्नती देतानाच घोटाळा झालाय। पदोन्नती घोटाळ्याची चौकशी पारदर्शकपणे होणार नाही अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे। प्रशासन विभागाशी संबंधित नसलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होणं अपेक्षित होतं। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, सुनील पवार हे पदोन्नती समितीचे अध्यक्ष आहेत, ज्या पदोन्नती देतानाच घोटाळा झालाय, नेमकं काय अधिकची माहिती? नक्कीच हे धक्कादायक हास्यास्पद देखील आहे, कारण नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात। यांनी चौकशी समिती नेमली खरी, मात्र या चौकशी समितीवरच आता संशय व्यक्त झालाय। कारण ज्या ज्युनियर इंजिनियर्सना पदोन्नती देण्यात आली ती प्रशासन विभागाकडून देण्यात आली आणि त्याच प्रशासन विभागांच्या अधिकाऱ्यांची चौकशी त्याच विभागाचे अतिरिक्त आयुक्त करणार। यामुळे आणि हे अतिरिक्त आयुक्त यांना आपल्या प्रशासनाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल असं देखील एक संशय महापालिकेच्या वर्तुळात आहे। दुसरी एक महत्त्वाची म्हणजे सुनील पवार हे पदोन्नती समितीचे देखील अध्यक्ष आहेत, म्हणजे ज्यांना पदोन्नती देण्यात आली आणि ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, ज्यामध्ये घोटाळा झाला, त्या समितीचेच अध्यक्ष सुनील पवार आहेत आणि हे सुनील पवार यांची या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार। त्यामुळे हा सगळा संशय व्यक्त झालाय की यामध्ये चौकशीमधून पारदर्शकपणे ही चौकशी होईल का, यामध्ये प्रशासनाच्या विभागांना वाचवलं तर जाणार नाही ना, किंवा सगळा जो आरोप आहे तो जे पदोन्नती ज्या इंजिनियर्स झालेली आहे त्यांच्यावर टाकलं नाही जाणार अशी भीती देखील त्या इंजिनिअरिंग विभागामध्ये आहे। त्यामुळे एक तिसराच अधिकारी या सगळ्या प्रशासन विभागाच्या संबंधित नसलेला असला तिसरेच अधिकारी यांची चौकशी त्यांच्या मार्फत चौकशी होणं अपेक्षित होतं, मात्र सुनील पवार यांच्याकडूनच चौकशी केली जात असल्यामुळे महापालिका वर्तुळात आता एक नवी चर्चा सुटली आणि हा पारदर्शकपणे होणार का अशी शंका देखील उपस्थित केली जाते। नक्कीच, धन्यवाद विनय आपण दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान पदोन्नती घोटाळ्याची चौकशी पारदर्शकपणे होणार नाही अशी चर्चा सध्या पालिका विभागात रंगली आहे। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। सिंधू घाटीत एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचं रक्त, पीपीपीएचे प्रमुख बिलावत भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। सिंधू आमची लाईफलाईन, भारताच्या हल्ल्याचे आम्ही पण उत्तर देणार। सिंधू जल करारावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यात टीआरएफ संघटनेचा सहभाग नाही, पहलगाम हल्ल्यापासून टीआरएफ संघटनेनं हात घेतला मागे, अकाउंट हॅक झाल्याची जबाबदारी स्वीकारून पोस्ट केल्याचं नमूद। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्ध पातळीवर शोध सुरू, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा सोबत रचला हल्ल्याचा कट। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची चर्चा, एकत्र येण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत म्हणत सोशल मीडियावर पोस्ट। मनसे काय उत्तर देणार याची उत्सुकता। मनसेच्या वतीने आज पहिलं प्रतिमहासभागृह भरवलं जाणार। या महासभेसाठी मनसेकडून सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण, भाजप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती। दहशतवाद विरोधात अमेरिका भारतासोबत, पहलगाम मधील हल्ला ही एक मोठी चूक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू, गुप्तचर प्रमुखांचं आश्वासन। छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा सूत्रांचा दावा, जंगलात सुरक्षा दलाकडून 5 दिवसांपूर्वी सर्च ऑपरेशन सुरू, करेगट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन, रिकामी घागर पालखी,
कीर्तन टाकीजवळ अनोखं आंदोलन। नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका। नदीचं पाणी पिण्यास बंदी घालण्याची मागणी। कुंभमेळ्याच्या आधी पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमधील स्नानावरही बंदी घाला। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण, मात्र काही कारणास्तव 1 मे रोजी होणारं उद्घाटन पुढे ढकलल्याची माहिती। मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्यावरून केंद्र सरकारची नोटीस। डीजीसीएच्या सर्वेक्षणानंतर शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित। शिवप्रेमींकडून संताप व्यक्त। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड। पुढील 5 वर्षासाठी अनंत अंबानी यांची नियुक्ती।